ओबेसिटीमुळे आपल्याला एथेरोस्क्लेरोसिस दिसून येतं, की ज्यामध्ये काय होतं, की रक्तवात जेव्हा असतो आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये, तेव्हा रक्तवाहिन्यांचा जो लेयर असतो, आतला लेयर, तो कुठेतरी डॅमेज होतो. मेनली ह्या ओबेसिटीमुळे असणारं जे इन्फ्लमेशन असेल किंवा रक्तामधील काही घटक असतील आणि ते घटक कुठेतरी आपल्या त्या रक्तवाहिन्यांना त्रासदायक ठरतात आणि रक्तवाहिन्यांचा आतला लेयर पण याच्यामुळे डॅमेज होत असतो. आणि याशिवाय रक्तामध्ये जे असणारे चरबीचं प्रमाण असेल किंवा इतर विषारी घटक असतील, ते कुठेतरी त्या आतल्या लेयरला चिकटून बसतात आणि त्याच्यामुळे ती रक्तवाहिनी कठीण होते आणि रक्तवाहिनीच्या आतमध्ये एक प्रकारचा एक जाड थर चरबीचा असेल किंवा इतर टॉक्झिनचा असा म्हणून एक जाड थर तयार होतो, त्याला आपण एथेरोस्क्लेरोसिस असं म्हणतो. आणि त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये जो रक्ताचा पुरवठा जो सुरळीतपणे व्हायला पाहिजे त्याला अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे हृदयाचा आजार होऊ शकतो, की जसं की हृदयाला रक्तपुरवठा कमी होणं असेल किंवा मेंदूला रक्तपुरवठा कमी होणं असेल किंवा इतर ज्या पेरिफेरल बॉडीमध्ये जसं की हाताला जाणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत किंवा पायाला जाणाऱ्या वाहिन्या आहेत, त्यामध्ये सुद्धा हा रक्तपुरवठा काही प्रमाणात खंडित होताना दिसून येतो.